अश्मयुगीन काळात होऊन गेलेला राजा नमाजी जेम्बे, बरं का त्याचं नाव, त्याच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक किंबा काबागंबे यांनी बेलारूस इथे लपवलेलं अंगवस्त्र एक जर का वगळलं तर जगातल्या इतर सर्व विषयांची यच्च यावत माहिती तुला कशी असते? इन शॉर्ट तुला मी सांगतो की सगळ्या विषयाचा इंटरेस्ट का, जगाची माहिती का, दोनच शब्द उत्तर सांगता येईल, फावला वेळ. फक्त चहा या विषयावर मी 1.5 तासाचं व्याख्यान दिलेलं आहे. मग लोक काय करतात, मी ग्लुकोजची बिस्किट पाण्यात बुडवून असे दिवस काढले, वडापाववर काढले वगैरे. काय नाही. तुला मी सांगतो, 10 रुपयाचं आमरस पोळी जेवलो गरिबीत. असंख्य ठिकाणी जाऊन आल्यानंतर मला एवढं लक्षात आलं की भारतासारखा देश या भूतलावर नाही. संपलेल्या गोष्टी साजऱ्या होतात की हे कंप्लीट झालं. आपण काय म्हणतो, नवीन वर्षाची सुरुवात आहे. मग आता मग ॲक्टिंग फील्डमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील बिकील एवढे सगळे कसे काय येतात, किंवा जे यशस्वी झाले ते. दादा, वैभव जोशी दादाचा तुला एक प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न हा आहे. अरे 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 अरे, कशी सुरुवात करणार? काय प्रश्न आहे? युगांडा देशात अश्मयुगीन काळात होऊन गेलेला राजा नमाजी जेम्बे, बरं का त्याचं नाव, त्याच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक किंबा काबागंबे यांनी बेलारूस इथे लपवलेलं अंगवस्त्र एक जर का वगळलं तर जगातल्या इतर सर्व विषयांची यच्च यावत माहिती तुला कशी असते? अरे बापरे, पहिलाच प्रश्न असा विचारलेला आहे. कशी असते? मी असं काही शाळेत असताना आता काय प्रचंड अभ्यास करणारा वगैरे विद्यार्थी वगैरे कधी नव्हतो. असं पहिल्या 3 नंबरात वगैरे वगैरे असलं काय, म्हणजे असं काही नव्हतं. शाळेत गेल्यानंतर जेवढा आपला अभ्यास शिकवतात वर्गात तेवढंच काय ते. अतिशय आदर्श कुटुंब व्यवस्थेतली मुलं घरी बसून नेटानं 2 तास रोज अभ्यास करतात वगैरे, अशा काही गोष्टी असतात. म्हणजे असं जर आम्ही वागलो असतो ना, तर कदाचित आमच्या पालकांनी आम्हाला तपासायला नेलं असतं की काय झालंय. असा आमचा सगळा म्हणजे असा ओढा असायचा आधीपासनं. पण आजूबाजूचे म्हणजे शेजारी नातेवाईकांचे म्हणजे पोरं जाम इरसाल आहेत किंवा हुशार आहेत पोरं. कशामुळं आम्ही हुशार येताना वाटायचो हे मला कधीही कळलं नाही. पण हे जे हा जो प्रश्न ना, त्याचं अगदी थोडक्यात उत्तर सांगायचं झालं तर आपल्याला ह्या जगातलं काही फारसं माहिती नाही, याच्यावर ठाम विश्वास असल्यामुळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि मग शक्य तितक्या ज्या ज्या विषयांमध्ये आपल्याला रुची आहे त्या विषयांमधलं आपल्याला माहिती असायला पाहिजे, अशी एक ओढ कायमच राहिली. आणि त्याच्यामुळं कदाचित मी म्हणजे भुकेल्या वेळेला माणूस जे समोर येईल ते खातो ना, तसं फावल्या वेळामध्ये जो कागद समोर येईल तो मी वाचतो. आणि आता काय झालं की माझ्या आवडीचे विषय तमाम आहेत ग. आता मी कलाक्षेत्रात आहे म्हणून ते अभिनय आणि हे वगैरे सगळं ते बरोबर आहे, पण कलाक्षेत्रात सुद्धा अभ्यासाचे विषय किती आहेत. ह्याचं एक मुख्य कारण सांगू का तुला, की माझं एक शिक्षण एक भयंकर असं एक जरा उफराटं झालेलं आहे, काही सरळ काहीच झालेलं नाही. म्हणजे मी BSc ग्रॅज्युएशन नंतर मी BPed केलेलं आहे, म्हणजे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन. म्हणजे स्पोर्ट्सचं माझं शिक्षण आहे. मी शिवाजी विद्यापीठाचा मी रँक होल्डर आहे स्पोर्ट्समधला. मग मी नंतर माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी केली नूतन मराठी विद्यालय आणि मुंबई ज्ञानेश्वर विद्यालय वडाळा. मग मी स्वतःच्या चरितार्थासाठी ट्युशन्स घ्यायचो, कारण आपल्याला क्रिकेटचे शूज घ्यायचे आहेत किंवा काय वगैरे, तर पैसे कसले
मागतोय आपण. त्यावेळेला तशी आमचं एकत्र कुटुंब पद्धती असे बाकी चोचले बिचले असं काय नव्हतं. त्या घरच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये असं पॉकेट मनी वगैरे असा शब्द असतो, हाच आम्हाला मुळात ते मिळण्याचं वय उलटून गेला अनेक वर्षांनंतर शब्द कळला आहे. त्यामुळे परिस्थिती त्यावेळेला अशी होती की स्वतःचं स्वतः आपल्याला जे अपेक्षित आहे स्वतः कमवायला पाहिजे असं कॉलेज नंतर. मग त्याच्यामुळे मी गणित आणि सायन्स शिकवायचो. त्यामुळे तुम्ही शिकवताना विषय तेव्हा तुम्ही कधी शिकू शकता, जेव्हा तुम्हाला येत असेल तर ना. मग मला शालेय नोकरीमध्ये माझं गणित आणि विज्ञान हे माझे शिकवण्याचे विषय जरी असले तरी ते माझ्या शिक्षकांचं किंवा त्या मॅनेजमेंटचं मी हे म्हणेन आता आभार मानेन की इंग्रजी आणि हिंदी हे 2 विषय सोडले ना तर मी सगळे विषय मला शिकवावे लागले. माझं BSc फिजिक्स होतं. त्यानंतर ॲक्च्युली शेवटच्या अत्यंत वैचित्र्यपूर्ण ह्याच्यामुळे शेवटच्या 6 महिन्यात विषय बदलला म्हणून जिओलॉजी होतं. मग लोकांना जिओलॉजी म्हणजे जिओग्राफी वाटतं. जिओग्राफी इज पार्ट ऑफ जिओलॉजी. भूगर्भशास्त्र त्यातलं जिओग्राफी हा एक अत्यंत छोटा पार्ट आहे. त्यामुळे जिओग्राफी आलंच. मग मराठी भाषा प्रिय आणि त्याच्यामुळे मराठी. मग इतिहास हा एक अत्यंत जन्मजात आवडीचा विषय आणि इथून खरं ती ॲक्च्युली खरी सगळी सुरुवात होती की इतिहास. मग इतिहास म्हटलं ना तर त्याला काही लिमिट नाही आहे ना. मग शालेय शिक्षणामध्ये मुलांना परिसर विज्ञान शिकवतात ना की तुमच्या आसपास प्राथमिक शिक्षणामध्ये तुमच्या गावाचं नाव काय, जिल्ह्याचं नाव काय, तालुक्याचं नाव काय, तुमच्या जवळची नदी कुठली आणि काय हे शिक्षणात असतं की आपल्या. हळूहळू जसं आपण जातो पुढे तसं तसं आपलं परिसर ज्ञान. मग त्याच्यात काय की आमचं कोल्हापूरला वाढलो त्यामुळे आमच्याकडं एक गावातच राजकारण हा जन्मजात विषय आहे. मग ते खासदार आणि आमदारमधला फरक काय, नगरसेवक म्हणजे काय असतो किंवा काय, ते अनेक नगरसेवक मतं मागायला यायचे आणि हे ते सगळं असं अनुभव घेत घेत शिकत आणि असं पुढे मी जेव्हा NSD वगैरे सगळं जेव्हा झालं ना तेव्हा एखाद्या विषयाची मातब्बरी आपल्याला जर मिळवायची असेल तर तेव्हा मी असं एक आपल्याला एक असं वाटतं किंवा तेही वाचलेलं ऐकलेलं किंवा ज्ञानी लोकांकडनं असा एक मंत्र म्हण की तुम्हाला तुम्ही जे काम करताय त्या विषयातलं आयुष्यात तुमचा एक तरी विषय असा पाहिजे की ज्या विषयाची खोली तुम्हाला गाठता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सिद्धहस्त म्हणू शकते की हा माझा अभ्यासाचा विषय आहे. मग असा कुठला तरी एक विषय धरायला पाहिजे ना. मग आता मी थिएटर करतोच आहे म्हणजे रादर. मग NSD झाल्यामुळं जगभरच्या सगळ्या नाटकांचं सगळं अभ्यास होतो. मग मुंबईत काम करायला आलो तर असं झालं की अरे मराठी नाटकाचा आपला डिटेल्ड अभ्यास नाही आहे म्हणून मी स्वतः ती फेलोशिप घेतली, टांगती तलवार लावली. तर नंतर मला असं लक्षात यायला लागलं की हे ज्ञानी लोक का सांगतात एक घ्या विषय आणि त्याच्या खोलात जा. तर ते ज्ञानाचं भंडार किंवा ती हे असं आहे ना तुम्ही जगात कुठल्याही विषयाचा अभ्यास खोलात करायला जा. तुम्ही जरा पुढे गेला की एक चौक येतो त्याच्यात 4 विषय येतात. ते समजून घ्यायला जरा तुम्ही एका बाजून जा तिथं आणि चौक येतो तिथं 4 विषय येतात. असं करत करत जेवढं तुम्ही जाताना पुढे तेवढं तुमचं असंख्य विषयाचं नॉलेज वाढत जातं. एक विषय दिसत असला तरी सुद्धा त्याच्यात तुम्ही कुठलाही घ्या. अगदी उदाहरण आता हा उदाहरण रँडम हा माईक आहे. माईकचा शोध कधी लागला, कुणी लावला, कधी आला माईक, हा माईकची गरज काय होती, हे जे स्पंज आहे हे टेक्नॉलॉजी कधी आली असेल, कशामुळे झाली असेल आणि आता याच्यात खोलात गेलं की नुसता एक विषय नसतो तो. विज्ञानाच्या बरोबरनं संस्कृती आहे. संस्कृती आणि हे म्हटल्यानंतर जगण्याची पद्धती आहे. मग नुसतं तंत्रज्ञान अभ्यासून चालत नाही. आणि असं जर असेल तर मी याचं संपूर्ण श्रेय मला माझ्या आयुष्यात अत्यंत दैवयोगानं जे सगळे शिक्षक लाभले ना, गुरुतुल्य अशी माणसं लाभली ना. सुरुवातीला असं झालं मी नंतर काही वर्षात की काही शिक्षणं अशी असतात की ते शिक्षक तुम्हाला शिकवतात आणि शिकवल्यानंतर त्यावेळेला आपल्याला कळत नसतं त्याने आपल्याला काय दिलं आहे. एक काळ जावा लागतो आणि अनुभव आल्यानंतर कळते की अरे बाप रे, आपल्यासारख्या दगडावर ह्यांनी एवढी मेहनत घेतली तर त्याने ती का घेतली आणि मग आपल्याला लाभलेले ते गुरु हे किती श्रेष्ठ होते
हे कालांतरानं कळणं ही एक फेज झाल्यानंतर एक टप्पा असाही येतो की आत्ता ही अशी व्यक्ती आहे की ज्याच्याकडनं मला जाणतेपणी याला मी गुरु मानू शकतो आणि आपल्याला ज्ञान मिळू शकतं. मग असे काही मोठे शब्द नसतात ग ते, ज्ञान आणि हे आणि ते. मग आता काय की एकतर वैचित्र्यपूर्ण गोष्टी एकतर माझ्या वाट्याला परमेश्वर आणून ठेवतो आणि मग अनेक विषयांचं तो काय म्हणूया त्याला रोजच्या वावरात ते विषय सगळे असल्यामुळे मला भयंकर इंटरेस्ट वाटतो कुठल्याही गोष्टीमध्ये. जसं की राजकारण. मग आता राजकारण जे आहे ना ते महाराष्ट्रातलं स्थानिक पातळीवरचं अगदी गल्लीबोळातलं असू दे पासून झेडपी नगरपालिका महानगरपालिकेपासून ते जिल्हास्तरीय राज्य, इनफॅक्ट हे सगळे महासंघ जे दूध महासंघ, ऊस कारखाने आणि हे वगैरे पासून ते राज्याचं, मग देशाचं, मग जगाचं. मग त्याला काही आवड म्हटल्यानंतर त्याला लिमिट नसते ना काही. मग जिओ पॉलिटिक्स आवडीचा विषय, जगभरच्या वेगवेगळ्या. आता ते कसं होतं तर मी सांगतो काय की मी नाटकाच्या विषयावरनं जात असताना जगाच्या सगळ्या संस्कृतींचा अभ्यासक्रमात झाला. नुसती संस्कृती असत नाही ना. मग तुम्ही असं राजकीय बाजूने विचार करायला जाताना इकडचं जे शिक्षण आहे ते तिथं बरोबर पॅरलल त्याचे सगळे संदर्भ लागतात. म्हणजे मी नाटक करताना किंवा सिनेमा करत असताना किंवा माझ्या म्हणजे रामायण महाभारताचा जेव्हा अभ्यास करत असताना मी जिओलॉजीत जे शिकलो होतो किंवा जे काय होतं ते सगळं आठवलं का अरे अच्छा महाराष्ट्राचा हा बेसाल्ट दगड जो आहे, मग आपल्या इकडं जो महालक्ष्मी मंदिर हा दगड कुठला, तर तो माझ्या अभ्यासक्रमात होऊन गेला. तर त्यावेळेला मी कदाचित ते किमान कानावर पडलेलं लक्षात असेल. मग जगभरात गेल्यानंतर अनेक ठिकाणी फिरलो. मग संबंध इंग्लंडमधलं आर्किटेक्चर आणि सगळं बघितलं तर त्या बाथ शहरामध्ये शूटिंगला गेलो ना, 2 दिवसाचं शूट होतं बाथला. तर ते बाथ नाव का पडलं मग कळलं घ्यायला त्याचं आर्किटेक्चर बाकी इंग्लंडपेक्षा प्रचंड वेगळं आहे. मग का? मग ते असं होतं की फावल्या वेळात बसल्या काय ग, मग ते रोमन कल्चरमध्ये मग बाथ, मग ती राणी, मग तिथं आंघोळीचं शहर, मग अजूनही ती ड्रेनेज सिस्टीम कशी आहे. इन शॉर्ट तुला मी सांगतो की सगळ्या विषयाचा इंटरेस्ट का, जगाची माहिती का, याचं एकाच दोनच शब्दात उत्तर सांगता येईल, फावला वेळ. फावला वेळ. मला म्हणजे मी हे खूप वेळा म्हटलंय की म्हणजे माझंच लॉजिक आहे हे की शिक्षकाने खूप सुंदर स्टोरी टेलर असावं की मग आपोआप गोष्टी सोप्या होतात समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना. तर मला असं वाटतं की म्हणजे तुझंच एक उदाहरण आहे की अवॉर्ड फंक्शन्समध्ये तू जेव्हा जातोस तेव्हा तुझ्या अशा आजूबाजूच्या खुर्च्यांचा लिलाव होतो. कारण आहे त्याला, कारण तू इतकं अमेझिंग काहीतरी तिथे कॉमेंट्री चालू असते तुझी खाली स्टेजवरच्या लोकांबद्दल, टिंगल टवाळी. सो हे किस्से रंगवण्याची यार म्हणजे खूपच खतरनाक कला आहे तुझ्याकडे आणि मग तीच मग जास्त उपयोगी येते असं मला वाटतंय. ह्याचं एक फंडामेंटल कारण हे आहे की असू शकतं की फंडामेंटल कारण हा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मजा घेता यायला पाहिजे, आनंदी राहणे. चांगलं सुचायचं असेल ना आणि विनोदी काही जर सुचायचं असेल ना तर दुर्मुखलेल्या चेहऱ्यानी तोंडात 2 थोबाडीत मारल्यात आणि जगाची काळजी आहे आणि प्रचंड पीडा वेदना आणि त्रास, ह्याच्यात विनोद नाही. पीडा आणि वेदनेत सुद्धा विनोद सुचण्यासाठी तुम्हाला आनंदी राहण्याची प्रॅक्टिस लागते. जेवढं उत्कृष्ट टॉपचं विनोदी हे जास्तीत जास्त विदारक परिस्थितीतच सुचलेलं आहे, म्हणजे जगात सगळ्यांचंच. म्हणजे अति टोकाची विदारक परिस्थिती असल्याशिवाय मग आता स्मशानात विनोद घडतात, त्याचं कारण काय आहे? हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये विनोदी प्रसंग घडत असतात, त्याचं कारण काय आहे? त्या विसंगती खूप आहे ना अशा विदारक परिस्थितीमध्ये. आणि ते कसं आहे, तुमचा पिंड लागतो, चॉईस काय आहे. मी कसं बघत गेलो माहिती आहे का, आता मी एकदा कोकणात गेलो होतो, नोव्हेंबर डिसेंबरचा महिना, नोव्हेंबर वगैरे.
आपल्या डोक्यात नोव्हेंबर, थंडी, मस्त आल्हाददायक वगैरे. अगं नुसतं म्हणायला नाईट शिफ्ट शेतात बसलोय मी. झाडाचं पान हले ना, वारं नाही, ह्युमिडिटी एवढी मरणाची, डास चावतायत आणि समोर त्या रावण दहनाचा सीन. त्यामुळं आगीचा लोळ उठला आणि भगभग भगभग होते आहे. एकतर अख्खी नाईट शिफ्ट आहे, म्हणजे संध्याकाळी 7 ते सकाळी 7 जागायचंच आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आजूबाजूला असे रडत रवत लोक पण आहेत जे आणि काय वगैरे आणि हे वगैरे. आता तिथली ना वातावरण माझ्या हातात आहे. माझी इच्छा भयंकर आल्यामुळे जरा AC लाव रे किंवा पंखा आण वगैरे. काही शेतात कुठलं कोण पंखाने AC लावणार आहे? व्हॅनिटी इन्फिनिटी. सीन असा आहे की ज्याच्यामध्ये आधी आम्हाला काळं वगैरे करून ठेवले आता कंटिन्युटीसाठी. त्यात ते घाणेरडे कपडे, घामेजलेलो आहोत आम्ही, शेतात बसलोय, डास धावतायत, एकही गोष्ट तुझ्या फेवरची नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये तुझ्या हातात काय असतं माहिती आहे का, की ह्यातलं मी काहीही बदलू शकत नाही. जे माझ्या हातातच नाही बदलण्याचं, तर त्याच्यासाठी एक तर डोकं फोडायला जायचं नाही. मग आता यातलं माझ्या हातात काय आहे, इफ यू ट्राय टू बी हॅप्पी, तर माझं शिफ्ट सकाळी सूर्य उजाडेपर्यंतचा वेळ काढायचा आहे. मी आनंदी राहिलो तर तो पटकन येईल, उगवेल. मी जर प्रचंड त्रास करून घेत बसलो ना त्या क्षणाचा, तर ती रात्र माझ्या आयुष्यात सरणार नाही. ती तेवढ्याच वेळात संपते. फक्त ती कशी घालवायची हे तुम्ही ठरवायचं असतं. अशा वेळेला मी हमखास मौज करतो. कारण आपण आनंदी राहिलो आणि आपण हसत राहिलो तर त्या सगळ्या ऑड गोष्टींचा ना तुम्हाला त्याचा फारसा फरक नाही पडत. कारण ते फिरकू नाही द्यायचं, नाहीतर मग रडायला काय कारण आहेतच. हो, सगळं पंचपक्वानं जेवायला दिली तरी यायला, म्हणजे पंचपक्वानं ताट जरी आलं तरी हे लोणचं नाही त्याच्यात. अरे तुला जे मिळाले ते खा की आधी. तसं सगळं ऑड असतं. तुम्ही आनंदी राहिला आम्ही त्याच्यातनंच विनोद निर्मिती त्यातनंच होते. आणि मग करिअर अशातनंच करिअर घडवतं. तुम्ही गरिबी, भूक, पोटाची किती सहन केलं आणि भविष्यात मुलाखती सांगताना वगैरे हे सगळ्यांनी केलेलं असतं गे, सगळ्यांनी. मी खरं सांगतो काय, मी काय फार ग्रेट वगैरे काय नाही. मी मुंबईत आलो ना तेव्हा मला 100 रुपये नाईट होती नाटकाची. शोभायात्रा नाटक करत होतो. 100 रुपये महिन्यात 5-6 प्रयोग, 600 रुपयात वगैरे मी राहिलोय. हां, आता हे तू पिच केलंस ना, मी कधी माझ्या आयुष्यात पिच केलं नाही. मग लोक काय करतात, मी ग्लुकोजची बिस्किटं पाण्यात बुडवून असे दिवस काढले, वडापाववर काढले वगैरे. काय नाही. तुला मी सांगतो, मी थोडीशी अक्कल अशी चालवली. माझ्या मागं ते चाळीत राहत होतो, त्याच्या मागं राजस्थानाची एक खानावळ होती. 1 रुपयाला 1 फुलका मिळायचा आणि 70 रुपये डझन आंबा होता. मी एकदाच तो 1 डझन आंबा, म्हणजे मी 2 डझन आंबे एकदा घेतले इन्व्हेस्ट करून. 2 आंबे रोज पिळायचे, त्याच्यात थोडंसं दूध घालायचं, 1 रुपयाच्या 4 पोळ्या आणायच्या. असं म्हणून 10 रुपयाचा वडापाव खाण्यापेक्षा मी 10 रुपयाचं आमरसपोळी जेवलो गरिबीत. तुमचा चॉईस आहे. कसलं भारी. सगळ्यांनी गरिबी बघितलेली आहे. गरिबी आहे त्याचा काय प्रश्न नाही आहे, तुम्ही काय करता त्याचं, हा मुद्दा आहे. त्यामुळं काय आहे माझ्याकडे हे नाही आहे वगैरे असल्या गोष्टी. एकतर माझ्या घरचे संस्कार या बाबतीत अतिशय उत्कृष्ट होते की काही नाही आहे म्हणून आमच्या घरी रडलं तर म्हणजे तुडवीच, म्हणजे मग मुस्कडीत बसलीच म्हणून समजा. आणि हे माझ्या आईचं म्हणणं होतं की अमुक एक गोष्ट मिळाली नाही म्हणून वगैरे, हे पुढे जाऊन मिळवायची कशी ती बघ आधी. काय नाही आहे याच्याकडे बघत बसू नका. तुम्हाला जे मिळते त्याच्यापेक्षा तुम्हाला जे मिळते तेवढंसुद्धा न मिळणारे भरपूर आहेत, त्यांच्याकडे बघा. त्यापेक्षा तुम्हाला खूप मिळतं आहे आणि फॅक्टच आहे. त्यामुळं ते तुमच्या चॉईसवर असतं. ते तुम्ही सकारात्मक राहिलात ना आयुष्यात, सगळ्या गोष्टी सोप्या होतात. होप फॉर द बेस्ट. मला असं मी नकारात्मक एखादी गोष्ट होणारच नाही असं अजिबात. मी दुर्दम्य आशावादी माणूस आहे. कठीणातल्या कठीण गोष्टी कशा होत नाहीत. आणि बरं मला काय म्हणायचं, वचने किंवा दरिद्रता,
बोलायला काय जाते, काय होणार नाही, काय होणार नाही असं धरलंच आहे ना. मग काहीतरी पॉझिटिव्ह ग्रेट बोलायला काय प्रॉब्लेम आहे. 46 कोटीचा मला प्लेविन सुपर लोटो लागलेला आहे आणि अचानक मला फुकाची स्वप्न बघायची, ती चांगली बघावीत ना, कशाला काय म्हणजे याला दरिद्री बघावी. बरोबर. अचानक एकदम अरे उद्या हॉलिवूडचा सिनेमा आला आहे, मला विचार करायला काय जाते, स्वप्नच बघायचं ना, मोठं बघावं. नाईस. मला पुलंवरनं एक आठवलं. आता आपण बाय द वे तू इतकं भारी बोलतोयस की मलाच विसरायला झालं की हे बॉयज टॉकचं सेगमेंट आहे मैथिली, आपल्याला पुरुषांविषयी बोलायचं आहे. त्यामुळे मला तू बॉयज टॉक नाही 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 दादा, तू इतकं भारी बोलतोयस की मला तुला थांबवूच वाटत नाही, असं झालंय. दर वेळेला होतो मी पॉडकास्टला जातो आणि इतके लोक ट्रोल करतात मला. का? अरे समोरच्या व्यक्तीला विचारू तरी दे. नाही पण मला तेच म्हणजे तू बोलत राहा असं झालंय. सो बॉयज टॉक नाव ऐकल्यावर तुला काय वाटलं, हे काय असू शकतं? एवढं विचार करून उत्तर नको देऊस, परत मलाच बाउन्सर जायच्या गोष्टी. वेडपटपणा वाटला मला. ऍक्च्युली वेडपटपणा आहे ऍक्च्युली. बॉयज टॉक असं काय असते बॉयज टॉक? बॉयज टॉक म्हणजे हे नेगेटिव्ह कनोटेशन असतं त्याला. हे बघ, हे याची उत्तरं अनेक जण देऊ शकतातच. माझ्या लेखी टॉक एवढंच आहे. कारण मी गप्पा मारतो आणि मी बोलतो ह्याच्यावर तर म्हणजे अख्खं म्हणजे मी गप्प बसलो ही बातमी होईल टाइम्स ऑफ इंडियाची आणि कोणाचा विश्वासच बसणार नाही, हा गप्प बसला होता. मला आवडतं बोलायला आणि मी बोलतो, चांगली गोष्ट आहे बोला. पण एक जागा आहे माझी जिथे मी एक शब्दही काढत नाही, ह्याच्यावर लोकांना विश्वास नाही बसत. कधीतरी नाटकाचा माझा प्रयोग सुरू असताना विंगेत या आणि माझी बोलून दाखवा. ती एक जागा अशी आहे जिथे तू लॉस्ट असतोस की तू नाही चालू प्रयोग जो असतो ना त्याची इंटेन्सिटी कसं चाललंय, म्हणजे मी डिरेक्ट केलेलं आहे वगैरे नाही, मी काम करत असलेलं नाटकच होतं. आता मी वर्सेस मी मध्ये माझी एंट्री 18-20 मिनिटांनंतर आहे. पहिल्या सीनमध्ये मी नाही आहे. पण क्षितिशला विचार, तो एका पॉइंटला त्याच्या अशा मुवमेंट्समध्ये तो मोबाईलचा टॉर्च घेऊन बघतो वगैरे. तो जेव्हा जेव्हा तर मी तयारी करून बसलो असतो की आज प्रयोग कसा चाललाय, आज सूर कसा लागलाय, रिस्पॉन्स कसा आहे, काय आहे. तर ते नाटकात तुमची एंट्री कधी का असे ना असलेल्या चालू त्या, कारण इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग असतात ना, वेळा वेगवेगळ्या असतात, तुमची परिस्थिती वेगवेगळी असते. तर आत्ताचा जो मोमेंटम आहे ना, जो पल्स आहे ना, त्याला ट्यून करण्यासाठी तुम्ही थोडंसं आधी बसलात. आणि मला आवडतं, मी काय म्हणजे 400-500 प्रयोग झालेल्या नाटकांच्या वेळेला सुद्धा ते तेवढंच ते बघणं, कारण आज ते काय काल झालं तसं नसतो, आज काहीतरी वेगळं घडत असतं ते. बरोबर. त्यामुळे ती शांतता मला भयंकर प्रिय असते त्यावेळेला. ही तू म्हणतोस ती प्रिय असते, पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं असतं की ते परफॉर्मन्स प्रेशर असतं, की म्हणजे पोटात गोळा आहे तो म्हणतात ना. तुमची तयारी नसेल तर ते प्रेशर असतं. प्रेशर येते की स्टेजवर जायचं, असं प्रेशर नसा जगातला कुठला नट आहे. बरोबर. पण तुम्हाला एक अंदाज असतो, तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतो किंवा आणि त्यात कसं असतं की आता ना वेगवेगळी कामं खूप सुरू होती, प्रवास खूप होता, भयंकर थकावटीमध्ये, तब्येत काही वेळेला ठीक नाही, आवाज ठीक नाही. तर त्यावेळेला मी माझ्यासाठी माझा फॉर्म्युला असतो की आज मी जसा आहे ना, ते डॉक्टर हेगडेंची भूमिका आहे, तर आज या घडीला डॉक्टर हेगडे या परिस्थितीत आहेत, मी आत्ता आहे त्या परिस्थितीत. तर मी उगाच असा फोर्स नाही करत बसत उगाच काहीतरी. मग तुम्हाला तुमचे नवीन स्वर सापडतात, नवीन टायमिंग सापडतं, नवीन रिदम सापडतो. त्या क्षणाला ते ट्रुथफुल होणं फार गरजेचं असतं. तुला असं वाटतं की एकटेपणात ट्रुथफुल होता येतं जास्त? हो है ना. म्हणजे मग ते कामात पण असे, पण असं आता रोजच्या दिवसातलं असे काही तास असे असतात की जिथे मला असं असतं की ब्रह्मदेवाचा बाप जरी आला तरी मी बोलायला जाईन, कारण ते इट्स मी टाईम. म्हणजे मला आता नाही बोलायचं कोणाशी, 1-2 तास शांत. तेव्हा आपण आपल्याशी बोलत असतो. आपण आपल्याशी बोलायला आपल्याला मिळतच नाही. हो, आपल्याशी बोलणं म्हणजे काय? पण दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी खूप हॅपाझर्डली झालेल्या असतात किंवा काय वेगवान, अनेक माणसं, कामाचा स्वरूप, अमुक तमुक, हे
त्यावेळेला तुम्ही 100% त्या क्षणाचा विस्तारपूर्वक विचार केलेला असतो असं काय नसतं ना. एखादी गोष्ट घडली, ती का घडली, अनपेक्षित होती, त्या क्षणी त्याचं आपल्याला माहीत नसतं किंवा काय झालं नक्की. आपण जेव्हा शांतपणानं जेव्हा विचार करतो तेव्हा कळतं की अच्छा हे 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 आज माझं काय चुकलं, आज माझ्याकडनं हे काय झालं, अमुक एक व्यक्ती हे असं का म्हणाली, किंवा आजचा हा असं असं वातावरण का होतं, किंवा आजचा दिवस आपण कसा गेला. किंवा शांत बसणे ही एक डेलिब्रेट ॲक्शन जी आहे ना, ती पूर्वी नव्हती, मला कधी कळली नव्हती, पण ती नंतर मला अवगत झाली. म्हणजे स्वतःशी बोलणं म्हणजे आपण आपला जो विचार करतो, असं बऱ्याच वेळ होतं बघ की मनात काहीतरी ठुसठुसतंय, असं काहीतरी बिनसलंय किंवा काय वगैरे, आपल्याला कळत नाही. जेव्हा तुम्ही शांत बसता आणि तुम्ही जेव्हा ते बारीक कूस असतं बघ ते शोधून जेव्हा जाता ना, ते आपल्याला शोधावं लागतं की मला नक्की कुठल्या गोष्टीचा त्रास होतो, मला कोणाच्या कुठल्या शब्दाचा त्रास होतो, मी का डिस्टर्ब आहे, हे आपल्याला माहिती असतं. ते आपल्याला शोधणं, याच्यासाठी तुम्ही स्वतःशीच बोलणं गरजेचं आहे. बरोबर. लोकांना असा प्रश्न पडतोच माझ्या बाबतीत की अरे तू एवढं कुठं कधी वाचतोस आणि ऐकतोस किंवा सुचतं आणि काय. आता मी माझ्या घरातनं इथे यायला ना मला 40 मिनटं लागली. माझ्या ड्रायव्हिंगच्या ॲक्टिव्हिटीच्या बरोबरीने ती 40 मिनटं, मग रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे माझी गाडी जाते आहे, मला आता मी गाडी आली ब्रेक दाबायचा आहे की विचार नाही करावा लागत, त्याच्यात सवयीनं होत आहे. तर ती 40 मिनटं ना मला ना माझं काही जे ऐकायचं आहे ना, काही मी गाणी ऐकीन, मला काही विषय ऐकायचा आहे किंवा काय वगैरे. माझ्या बऱ्याच मी कारमधून जातो तेव्हा ते ॲक्च्युली माझं रनिंग ऑफिस आहे. खूप महत्त्वाची टॉक्स माझी सगळी किंवा कामांचं बोलणं किंवा काय, कारण वेगळा वेळ कुठला आहे. बरोबर. रात्री झोपायच्या आधी पूर्वी मी किमान रोज एक अर्धा तास वाचायचो, किमान एक 10 पानं रोज वाचली गेलीच पाहिजे तच सवय होती ती. आता वाचन नाही, पण आवश्यक याच्यामध्ये तुम्हाला तेवढा वेळ मिळतो. तुम्ही घरातनं उठून गाडीत जाईन बसेपर्यंत, प्रवास एकटा करेपर्यंत, एकटा प्रवास तर कितीतरी वेळेला होतो की ग. तुम्ही रांगांमध्ये उभे आहात, ॲक्च्युली विचार केला तर प्रत्येकाकडे त्याचा वेळ असतो, फक्त तो कुठला वेळ तुम्ही घालवताय. आता कित्येक बायका तर म्हणजे स्वयंपाक करता करता त्यांच्या आवडीचं सिरियल बघ, पॉडकास्ट ऐक, कारण ते माहिती आहे रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये येते. एका बाजूला हे हाताचं चाललंय ते होत आहे, त्यावेळेला तो प्रत्येकजण वापर करतो त्याचा, असतो वेळ असतो की. त्यामुळे तशी शांत बसण्याचा वेळ असतो, निघतो. आता हे झालं आपण बोलत होतो एकटं बसण्याबद्दल, पण तू जेव्हा लोकांसोबत बसतोस तर मला हा प्रश्न एक खूप वाटत होता तुला विचारावा की तुला लोकांना कधी भेटावं असं वाटतं, म्हणजे नाश्त्याला, जेवणाच्या वेळी, एकदम निवांत, मध्यरात्री, पहाटे पत्ते खेळताना, काय तुझी काय आहे ही? माझी इच्छा असते तेव्हा. तो सिंपल आहे. आणि त्यांची इच्छा असेल तेव्हा जुळवतो वेळा. मग प्रवासात वगैरे असेल, शूटला आणि वगैरे तेव्हा ब्रेकफास्टला होतोच. बेसिकली प्रवासात कुठेही गेलो तर पूर्ण वेळ लोक एकत्र असतात तेव्हा गप्पा असतातच. जे ब्रेकफास्टला काय, जेवायला, डिनरला काय, आणि मध्ये काय, शॉर्टच्या मध्ये काय, आणि काय. एरवीच्या रोजच्या जगण्यात असं असतं की जनरली सकाळचा एक 3-4 तास कामांचे असतात. ते त्यावेळेला असं सकाळी कोणीतरी आणि काय म्हणतोयस मग आणि वगैरे ह्या असले ह्या स्वराला की मला ना जरा निवांत बोलायचं तुझ्याशी. हा शब्द प्रयोग सकाळी 11च्यात निवांत नाही, निवांत दुपार 4 नंतर रात्री किंवा काय. मग सकाळी काय जनरली दिवसभराचं कामाचं सगळं हे असतं ना, की ते काही असेल तालीम, शूट किंवा काही असेल तर दिवसाचं प्लॅनिंग. जनरली सकाळी 11पर्यंतचे जे कॉल्स असतात ना ते हार्डली 20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिटाचे असतात. आता ज्या व्यक्तीबरोबर मी एरवी फोनवर 2-2 तास गप्पा मारेन, हां, पण त्याही व्यक्तीचा फोन समजा त्या फेजमध्ये सकाळी आला तर मग 1 मिनिटात. आणि मग होतं काही जणांचं आता प्रत्येकाचं टाइम टेबल वेगवेगळं असतं ना. माझे काही मित्र आहेत की ते पहाटे उठून आणि त्यांचं एक साधारणतः त्यांच्या फॅमिली स्ट्रक्चरनुसार
सकाळी एक 9 वाजता वगैरे निवांत गप्पा मारायला कॉल त्या सर्कलमध्ये होतं वगैरे, मला येतो. पण तेव्हा माझं टेम्परामेंट नसतं ते. मग काय होतं की काही मित्रमंडळींना भेटायचं मग जेवायला, मग काही वेळेला लंचला, काही वेळेला डिनरला, काही वेळेला संध्याकाळच्या वेळा असतात. दुपार 4चा चहा हा एक भयंकर हे आहे. आणि ते कसं आहे, कोण आहे, विषय काय आहे आणि त्या विषयाची इंटेन्सिटी काय त्याच्यावर ते ठरतं सगळं. की कुठल्या कामाच्या मीटिंग्स घरी करायच्या आणि कुठल्या करायच्या नाहीत. आपण कुठे जाऊन भेटायला जायचं आहे आणि भेटायला कोणाला घरी बोलवायचं आहे. ते स्वाभाविकपणे मित्रमंडळी ह्याच्यामध्येच होतं ना. की आता नाटकाचा ग्रुप, तालमी आणि हे वगैरे, त्याच्यामध्ये रात्री अगं 2-2 पर्यंत कॉल चालतात, ग्रुप कॉल. 5-5, 6-6, 10-10. जे कंटाळलेले, ज्यांना झोप येते ते गळतात, जे टिकतात ते टिकतात, पण ते असतात सगळे असतात. पण ती मानसिकता सकाळी वगैरे नाही, दुपारी नाही. मला वाटतं दौऱ्यातले तुमचे दिवस म्हणजे हॉस्टेलमधले दिवस असं म्हणू शकतो. रात्री नाही, दिवसभर कधी. म्हणजे आता असं आहे की सकाळी आउटडोर शूटला सकाळी 7ची शिफ्ट आहे, सकाळी 6ला उठून जायचं आहे आणि लोकेशनला गेलो आणि सेट लागायला खूप अवकाश, म्हणजे सीन लागायला खूप अवकाश आहे. 10 माझा पहिला सीन नाईटचा आहे वगैरे, तर फार तर व्हॅनिटी जाऊन झोप काढणे किंवा तेवढ्या वेळा तर जे लोक उपस्थित आहेत त्यांना एकत्र करून गप्पा मारणे किंवा आपलं एकटं बसून वाचन करणे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तू गेलेला आहेस, फिरलेला आहेस, तर प्रत्येक शहराचा संस्कार तू कसा ऑब्झर्व केलायस? काय वेगळेपण जाणवतं प्रत्येक शहरामध्ये? मी दिल्लीत राहिलो 3 वर्ष. मला लक्षात आलं की ह्या शहरामध्ये मी कधीही करिअर करू शकत नाही. अतिशय डेंजरस वाटलं मला ते. एकतर हवा प्रदूषित, हवा एक्स्ट्रीम, सर्व प्रदेशातनं आलेले लोक. त्यामुळे दिल्ली ही इतर कुठल्या शहरात गेल्यानंतर हे माझं शहर असू शकतं असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. पण तिथं तसं वाटत नाही, कारण तुम्ही कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. प्रचंड ॲग्रेशन आहे, इन्सिक्युरिटी आहे. मी इतकं भीषण प्रसंग माझ्या डोळ्यादेखत बघितलेले आहेत. संध्याकाळी 7 नंतर पुरुषांना सुद्धा फिरता येणार नाही अशा सगळ्या, म्हणजे क्लास डिफरन्स इतका टेरिफिक आहे की श्रीमंत वर्गातले आणि अत्यंत गरीब, आणि क्राईम प्रचंड आहे, तो बघितलेला आहे. तर त्याला ते जे तिथं राहून म्हणतात की दिल्लीला त्याचं काही कल्चर नाही आहे, की ज्या शहराला त्याचं कल्चर नाही, कारण तिकडे तर पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. प्रत्येक माणूस काय नाही काहीतरी स्वतःच्या उद्देशासाठी तिथं आलेला आहे. तिथं आपली मुळं रुजवायला कोणी येत नाही. वर्षानुवर्ष राहिलेली माणसं जी आहेत त्यांचे मला कौतुक वाटतं, पण आता तो सवयीचा भाग आहे, म्हणजे त्यांच्या याचा भाग आहे. त्यामुळे मला काही तिथे फार, पण प्रत्येक गावचं वैशिष्ट्य वेगळं आहे. म्हणजे हवा वेगळी, माणसं वेगळी. पुण्यात गेल्यानंतर तुम्ही काय, नाशिकमध्ये गेल्यानंतर काय होतं, म्हणजे जसं इंदोर शहर मला खूप इंटरेस्ट वाटतो त्या शहरामध्ये. इंदोरमध्ये प्रचंड मोठं, रस्ते खूप मोठे. नागपूर फार सुंदर शहर आहे, रोड अप्रतिम, आणि भले किती उन्हाळा असू दे. तू नागपूरला राहिलायस का प्रॉपर? असं खूपदा गेलोय, नाटकांचे प्रयोग, राहिलोय, फिरलोय नागपुरामध्ये. कलकत्ता फार, मी जे पाहिलेलं कलकत्ता होता ना, ब्युटिफुल. आता बकाल झालं. म्हणजे मी जे पाहिलेली हुगळी नदी आणि एकूण कलकत्ता, म्हणजे कलकत्त्याची जी त्यावेळेचे जमीनदार, सरंजामशाही जेव्हा होती किंवा जमीनदारांचं कलकत्ता, आणि सॉल्टलेक एरिया काय, आणि वेगवेगळे पुख्तैनी हवेली असलेले हे काय, आता ती ओळख राहिली नाही. म्हणजे आता असं होतं की अरे आता बरबट वाटते आता त्या शहरांमध्ये जातामध्ये. पण आता बेंगलोरचं ट्रॅफिक आणि हे वगैरे, पण बेंगलोर अदरवाईज उत्तम. मला भयंकर आवडीचं शहर आहे बेळगाव. झाडं अजूनही उत्तम, भरपूर झाडं आहेत.
हवामान अप्रतिम, खाणं पिणं अप्रतिम, अत्यंत मोकळं. म्हणजे मला बेळगावला जाऊन म्हणजे बसून जाऊन लिहायला काम करायला बेळगावात जाऊन राहावं असं मला अनेकदा वाटलेलं आहे. आपल्याकडे जी अनेक छोटी छोटी गावं आणि खेडेगावंसुद्धा फार सुंदर आहेत. जाऊन तुम्ही निवांत, काय लागतं माणसाला एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर 2 वेळेला जेवायला जायला पाहिजे, बास. झोपायला जागा पाहिजे. तुमचं तुम्हाला फिरायचं असेल तर संपला विषय. जगात सगळीकडे माणसं आहेत, जेवायला घालतात, नसतील तर आपण खर्च करायचे. आणि तुमच्या गरजा कमी असतील तर पण उत्तर प्रदेशामध्ये मला ऋषिकेश गाव फार सुंदर, गंगा नदीच्या काठावर गंगेचं महत्त्व का आहे ते गेल्याशिवाय कळत नाही राव. म्हणजे मी वेगवेगळ्या प्रदेशातल्या गंगेच्या पात्राचा रंग बघितला आहे. वरचा पांढरा, मग त्याच्यानंतर हिरवा, मग तो बिहारकडे येताना अत्यंत बॉटल ग्रीन आणि बंगालकडे जाताना काळा कसा होतो, एवढं महाकाय हे आहे. मी गुवाहाटीला शहर बघितलं. इम्फाळला राहिलो मी 40 दिवस. म्हणजे फार ईस्टचं शहर आणि हे वगैरे. पाण्याची जागा, रस्त्याच्या घरामध्ये ओवळ आहेत, जाता माणूस हो, पाण्याचं शहर आहे ते. तर 40 दिवस राहिलो मी इम्फाळला. म्हणजे भारत सारखं वैविध्यपूर्ण हेच ते. उदयपूर पण फार सुंदर आहे. तुम्ही भारतात करोडो, काय परदेशात सगळं सौंदर्य परदेशातच काय, म्हणजे काय परमेश्वर एवढा निष्ठुर नाही हो, सगळं तिथंच दिले वगैरे काय नाही. भारतात सुद्धा अप्रतिम जागा आहेत. तुम्ही जो मला धर्मशाला आता बघायचं आहे. यूपीमध्ये सुद्धा वाराणसी, काय परंपरा आहे गावाची, ओ हो, थक्क व्हायला होतं. तुम्ही तर सगळ्या एका वेगळ्याच विश्वात जाता. मला आवडतं सगळी शहरं बघायची आणि अनुभव घ्यायचा शहरांचा. अजून तेवढं मी खूप डीप साऊथला गेलो नाही अजून. केरळात जायचं आहे मला एकदा आता, तर मी जाईन. हे तर तू आता फिरण्याचं म्हणतोयस. आजकालची पिढी, म्हणजे पूर्वी पण असेल कदाचित, पण खूप बाहेर जाऊन सेटल होण्याकडे त्यांचा कल असतो. हे बघ, मी हे नक्की सांगू शकतो, मी 12-15 देशात जाऊन आलो. अमेरिका बघितली, युरोपात मी लंडनला 5-7-8 वेळा जाऊन आलो. UK मध्ये मी वेगवेगळ्या शहरात जाऊन आलेलो आहे. स्पेन बिन झालं, स्वित्झर्लंड फिरून आलो, सगळं झालं. इकडं मॉरिशस शूटलाच गेलो होतो 18 दिवस. मग सिंगापूर आणि दुबई वगैरे असंख्य ठिकाणी जाऊन आल्यानंतर मला एवढं लक्षात आलं की भारतासारखा देश या भूतलावर नाही. ज्या जगात दुसऱ्या कुठल्या शहरात स्थायिक, मी माझं बोलतोय, फार तर लंडनला झालो असतो, पण आपलं काय म्हणजे तिकडं काम करता झालं असतं. आपण आता ते त्यावेळेचं जे लंडन पाहिलं ते आज नाही. आज भीतीदायक परिस्थिती आहे. देश सोडून जायची गरजच नाही आहे. ते सर्व ठिकाणी जाऊन आल्यानंतर कळतं की भारत का ग्रेट आहे ते. सगळ्या अनुभवानं मी सांगू शकतो हे. आत्ता या घडीला बेस्ट कंट्री ऑन द अर्थ इज इंडिया. का असं म्हणतोयस? माणूस, वैविध्य, वातावरण. आता काय सुविधा काय अनेक नाही आहेत. सुधारणेला मरणाचा वाव आहे. ती आपली इकॉनॉमी किती नंबरची आणि काय वगैरे त्यात काय मला जायचं नाही आहे. पण तरी इतकी डेव्हलपमेंट झाली, पण सगळंच काय परिपूर्ण आपण डेव्हलप्ड कंट्रीसारखं नाही आहे. पण तरीसुद्धा तू अमेरिकेत गेल्यानंतर स्वतः उठून फिरायला जाऊन दाखव. तुझ्या खिशात आयदर मरणा भरपूर पैसे पाहिजेत जे कॅप करून जाशील, नाहीतर तुला अवलंबून राहायचं कोणावर तरी. आणि असं बघण्यासारखे काय फार ग्रेट वगैरे काय मला वाटलं नाही काही. ठीक आहे, मोठा देश आहे, म्हणजे ज्याच्यासाठी म्हणून फिरायला म्हणून जायचं. युरोप भरपूर आहे, कारण त्याला परंपरा आहे. रोम बिम वगैरे. अप्रतिम मला आवडलेलं शहर म्हणजे व्हेनिस.
पण ते तुम्ही जायचं, मस्त सिनेमा लिहायचा आहे, कोणाला गाणी लिहायचे, चित्र काढायचे, त्यानं जावं 15 दिवस, महिनाभर किंवा वर्षातनं एकदा त्यानं सतत तिथं जावं. लिओनार्दो दा विंची आणि मायकेल एंजेलोचं शहर आहे होते, छोटंसं पण काय निसर्गानं, परमेश्वरानं ते चला आयडियल काय हवं आहे हे घ्या बघू, असं ते व्हेनिस शहर आहे. पण एका बाजूला रोम साम्राज्य म्हणजे काय त्याचा सगळा परिपाक आहे तो. दोन शहरांमध्ये इतकं डिस्टिंक्ट फरक आहे तो. पण तिथे जाऊन मी जाऊन राहावं आणि आपण सेटल व्हावं, ह्याचं एक मुख्य कारण असं आहे की मी नट आहे. महाराष्ट्रात आमची कुठं शाखा नाही मुंबईशिवाय तर, व्यावसायिक नट म्हणून. आणि बाहेरच्या देशामध्ये मी माझ्या क्षेत्राचं करिअर, माझा रंग, उंची, रूप, भाषा सगळंच आहे ते. मी तिथं सेटल होण्याच्या लायकीचा मी नाही आहे, पण तरी एक नागरिक म्हणून विचार केला. कारण आपल्याकडे जी कुटुंब व्यवस्था आहे ना, माणूस म्हणून, भारतात आता आपण त्या देशाचे नागरिक असतो म्हटल्यानंतर ते सोपंच आहे. भारतात कुठेही गेलीस तरी तुला तुझा देश म्हणून, नागरिक म्हणून जे तुझं ओनरशिप तुमची जी मनातली आहे, भावनिक जी आहे, ती ऑब्व्हियसली बाहेरच्या देशात असूच शकत नाही. मला अनेक बाहेर स्थायिक झालेल्या लोकांचं भयंकर कुतूहल वाटतं, आदर वाटतो. आणि कारण त्यांनी इथली मुळं उचलून तिकडे जाऊन त्यांनी ॲडजस्ट केलं आहे, पण ते मिस करतात खूप. आता ते आपल्याकडे जे सण समारंभ सगळेच डोक्याला ताप झालेले आहेत, पण आपला देश हात नाही. कारण सामाजिक स्वास्थ्य सगळं, गणपती आला की आवाज, ते DJ आणि हे आहे, तो ताप झाला. आनंददायी पाहिजे बघ, सणबिणी सगळे आनंददायी पाहिजेत. पण तरीही लाखो गोष्टींची कमतरता असेल, पण साध्या साध्या गोष्टी असतात ग. मी जेव्हा गेलो तेव्हा ना, कार्डवर पेमेंट करायचं होतं तर ऑप्शन 2च फक्त. आज तू UPI सिस्टममध्ये पेमेंट कर, तुला 50 ऑप्शन्स आहेत. भीम आहे, UPI आहे, GPay आहे, फलाना आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, याव आणि त्याव. तुझं रोजचं सगळं सोपं करण्यासाठी ज्या गोष्टी असतात ना, कम्युटिंग, प्रवास, माणूस उठला की त्याला आपल्याकडं सायकल रिक्षा म्हणू नको, रिक्षा म्हणू नको, टमटम म्हणू नको, बस म्हणू नको, तुमची स्थानिक लोकल ट्रान्सपोर्ट म्हणू नको. तुम्ही गोव्यात गेल्यानंतर तुम्हाला 2 व्हीलर हायर करता येते, टॅक्स्या आहेत, बसेस आहेत, ट्रेन आहेत, विमानतळ आहेत, जशी गरज तशी. यातलं सगळ्या ठिकाणी नाही आहे. टुरिस्ट म्हणून फिरायला जायचं आहे. जेवण खाण्याचं वैविध्य केवढं, खाण्यासारखं वैविध्य भारतानं देणगी दिली हो जगाला. फोडणी कशी करतात हे भारतानं जगाला सांगितले. त्यांना काय माहिती फोडणी कशी करतात ते, त्यांना काय पदार्थ माहिती आहेत ते. इथं आपण 56 गोष्टी, एक साधं जेवायला बसलो तर 50 गोष्टी जेवणात आपल्या असतात. त्यांच्याकडे एक डिश घेतली थंड, आपलं काहीतरी आपलं ते आपलं सागर संगीत असतं ना सगळं ते. त्यामुळं जेवण, माणसं, गप्पा, फिरणं, निसर्ग, वैविध्य आणि प्रत्येक ह्याचं कल्चर वेगवेगळं आहे. आपल्यासारखं संगीत कुठल्या जगात आहे? तुला एंटरटेनमेंट या सदरामध्ये जायचं आहे, तू कुठलाही विषय घे, कलेतला म्हण, कुठलाही म्हण, आर्किटेक्चर, वातावरण, प्रदेश. तुला वाळवंटात जायचं आहे, वाळवंटात जा. तुला हिमालयात जायचं आहे, तू बर्फाच्छादित प्रदेशात जा. तुला पाणथळ जा, केरळात जा, तिकडे जाऊन आता जंगल, तुला जंगलं म्हणू नको, हे म्हणू नको. नैसर्गिक वैविध्यातली अशी जगामध्ये जे एकेका ह्याच्यामध्ये जे त्यांची एक आयडेंटिटी आहे, तर जगातल्या सगळ्या वैविध्यपूर्ण सगळ्या गोष्टी भारतात सगळ्या आहेत. तुम्ही कुठूनही कुठेही जा, जेवढं वैविध्य या भूतलावर दुसऱ्या कुठल्याही देशाला नाही. नद्या किती आहेत, त्याचे प्रवाह किती आहेत,
वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी संस्कृती, इतक्या भाषेतले सिनेमे बनतात आणि परत आपण इंडियन असतो. प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे, रिच्युअल्स वेगवेगळे आहेत, बिझी आहे माणूस इथला. आपले जे जन्माला आल्यापासून मरणापर्यंत किंवा आपल्या म्हणजे जे सगळे जे बारसं म्हणू नको, शाळेतला पहिला दिवस म्हणू नको, मग वर्षभरातले 1760 365 पैकी 200 सण म्हणू नकोस, आयुष्यातले टप्पे म्हणू नको, आपण सगळं साजरं करतो ना. आपण सगळं साजरं करतो. आपण आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जे द्वैत सिद्धांता म्हणतो की स्थिती उत्पत्ती लय, तर लय झाल्यानंतर परत स्थिती म्हणजे त्याचं परत त्याची उत्पत्ती आहे. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती होते ते टिकतं, लय होतं, परत त्याची उत्पत्ती आहे. म्हणून आपण कुठलीही गोष्ट, झाडाला नवीन पालवी फुटली, हा आपला भाग आहे. आधीची पानगळ झाली, पालवी फुटली, हे आपल्यासाठी महत्त्वाचं. आपण काही नवीन साजरं करतो. मग हे पाश्चात्यांच्यामध्ये काय आहे की वर्ष संपलं, संपलेल्या गोष्टी साजऱ्या होतात की हे कंप्लीट झालं. आपण काय म्हणतो, नवीन वर्षाची सुरुवात आहे. आपण वसंत ऋतू, निसर्गाचं नव्यानं पालवी फुटलेली आहे, नव्यानं पालवी फुटणे, म्हणून मग आपण ते औक्षण करतो की वृद्धी व्हायला हवी. म्हणून आपल्याकडे सुखांतिक आहे कलेमध्ये, पण त्यांच्याकडे ट्रॅजेडी आहे. आता ते चूक बरोबर हा मुद्दा नाही आहे, मी त्या चूक बरोबर म्हणणार नाही. कुणी काय साजरा करावं ज्याचा त्याचा भाग आहे. पण आपण कुठलीही गोष्ट संपलेल्या गोष्टीनंतर परत नव्यानं सुरुवात होते या विश्वासावर आपला सगळं जगणं आहे, अख्खं जगणं आहे. किती मस्त आहे. म्हणजे असं ऑब्झर्व नव्हतं केलं आतापर्यंत. आहे ना. मग आपण काय, आपण आपल्याकडे वाढदिवसाला औक्षण, पण तिकडे ती मेणबत्ती विझवली जाते. इट्स कम्प्लीट. आपण कुठलीही कम्प्लिशन नाही करत. आपण इन जनरल पण आपल्याकडे आता पुनर्जन्मावर हिंदू धर्म मानतो. आणि हे तर आता या वर्षात आजोबा किंवा आजी गेली आणि घरात मूल आलं तर आपण मानतो, कॅरी फॉरवर्ड आहे ते, मानतो ना आपण तसं. ते तर ते मानणं बरोबर आहे का चूक आहे मुद्दा नाही आहे. तुम्ही तुमची होप ठेवलेली आहे त्याच्यामध्ये, तुम्ही कायम पुढं बघता काय ते. आज लोकांना बालगंधर्व केशवराव भोसले वगैरे एवढीच 4 नावं माहिती असतात, गडकरी, देवल किंवा काय वगैरे. पण काय तेवढ्या अर्ध्या लोकांच्या नावावर इंडस्ट्री चालते. तेव्हा हजारो माणसं होती. एका नाटकात 17, 18 कॅरेक्टर्स असायची. म्हणजे ती कामं करणारे नट असतील का नाही? फक्त स्टार नटांवर नाटक असेल का? बाजूला काम करणारे चांगले नट असतीलच ना. मग ते कोण होते, काय होते, मग ते आपोआप सगळं ते त्यात एकदा पडलात ना तुम्ही की सापडतं. मग दादासाहेब खापर्डे नावाचं एक टेरिफिक व्यक्तिमत्व होतं, जे टिळकांना फंडिंग करायचं, अर्थपुरवठा. प्रख्यात वकील उमराव, म्हणजे आत्ताचं अमरावती ते जुनं उमरावती नाव त्याचं उमरावती होतं, उमरावांचं गाव. हां, आता असं आहे ते, जुनं उमरावांचं गाव ते, म्हणून उमरावती, त्याचं नंतर अमरावती झालं. मग हे स्वतः उमराव सावकार पण इतके प्रख्यात वकील. आता त्यांच्याबद्दलचं वाचताना, आता ते मी ॲक्च्युली कशासाठी तरी वाचायला गेलो, पण त्यातनं हे ते प्रकरण वाचायला मिळालं. तर तो ब्रिटिशांचा कायदा जो आहे तो हँग अंटिल डेथ, तो ॲक्च्युली कायदा या दादासाहेब खापर्ड्यांमुळे आला आहे. कारण 16-17 वर्षाचा कोणीतरी एक, तेव्हा ब्रिटिशांच्या ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये मग काय स्वातंत्र्य सैनिक आणि मग त्यांच्या लेखी राजद्रोह, त्याला फाशी द्या, हँग हेम. तर त्यांच्याकडे ती केस आली 16-17 वर्षाच्या मुलाची. आणि हे काय दादासाहेबांनी काय डोकं लढवलं असेल खापर्ड्यांनी, तर ते जल्लाद वगैरे काहीतरी हे केलं असेल, तर ते तो खटका ओढला आणि ते गळफास लावलेला खटका ओढल्यानंतर ते खालचं फळकूट ते बाजूलातून खाली जातं, खाली आणि माणूस त्याला झेलला. त्याला ब्रिटिशांच्या कायद्याच्या लेखी हँग हेम, हँग झालं की त्यांच्या लेखी शिक्षा पुरी, पण ते त्याला घरी घेऊन गेले.
मग ब्रिटिशांना कळलं की अरे आयला आपला कायदा हा वकील आहे आणि अभ्यास करून ह्यानं, आणि ते घरी घेऊन गेल्यानंतर म्हणून त्यांना ते बदलावं लागलं. ते म्हणते नाही नाही नाही, हँग अंटिल डेथ, मरेपर्यंत फाशी हा शब्द प्रयोग आहे ना. आता तो शब्द प्रयोग ह्या दादासाहेब खापर्ड्यांमुळे आलाय. आता मी नाटकाच्या अभ्यासासंदर्भात वाचायला गेलो होतो, असं मग असे करोडो किस्से तुम्हाला माणसं कळत जातात. आणि माझ्याकडे हे असंच निरुद्देश असं माझ्याकडे सगळं ते सापडत जातं. मराठी भाषेविषयी तुला सगळ्यात जास्त चांगली गोष्ट काय वाटते? मातृभाषा आहे माझी, सायंटिफिक आहे, पुरातन आहे. सायंटिफिक कशा अर्थाने? अख्खा वेगळा पॉडकास्ट काढशील तू याच्यामध्ये. भारत देश हा भाषेच्या बाबतीत सगळ्यात जास्त समृद्ध असण्याचं कारण असं की संस्कृत आणि तमिळ ह्या दोन पुरातन भाषा, तर त्याच्यामध्ये 52 व्यंजनं आहेत. हां, म्हणजे आपल्याकडे व्यंजन आणि स्वरांचं एवढी संख्या आहे, वैविध्य. ते इंग्रजीमध्ये अक्षरे किती असतात? 26. त्यातले 21 व्यंजनं कॉन्सनंट्स आणि 5 वॉवेल्स म्हणजे स्वर. त्याच्यात दुप्पट व्यंजन आणि हे आपल्याकडे आहेत ना. मग तुम्ही दुपटीत आहात. काही भाषेमध्ये 24 व्यंजन आहेत, काही भाषेमध्ये 26 आहेत. तुम्ही मुळात 52 व्यंजनं घेऊन बसलाय. मग सायंटिफिक म्हणजे कसं की झाडाच्या पानांमधनं हवा जेव्हा जाते तेव्हा कसा आवाज येतो, असा येतो ना. तर तो भाषा निर्माण कशी झाली, तर मला तो जो आवाज आहे तो मला त्याचं प्रारूप, मला तो आवाज काढून दाखवता आला पाहिजे, काय ऐकला तो त्याच्यातनं. त्यामुळं पानांची सळसळ जेव्हा होते ना तेव्हा तो जो आवाज मला ऐकू येतो तोच मी काढायचा प्रयत्न करत असतो. कुत्रा भुंकतो तर त्याच्यामध्ये भ असं जो काय भुंकतो जो काय आहे, तर त्याच्यामध्ये भ हे व्यंजन आपलं ध्वनी येतो ना, त्याचं प्रारूप म्हणून आपण तशाच पद्धतीचं भ व्यंजन वापरतो. म्हणून आपल्याला कळतं निसर्गाचं ज्ञान ध्वनीच्या माध्यमातून होतं. आपलं 70% ज्ञान हे ध्वनींवर अवलंबून आहे. प्रत्यक्ष दिसायची गरज नसते काही. 15-20% दिसण्यावर आहे सगळं, दृष्टीवर आहे. अदरवाईज आपलं रोजचं जगणं सुद्धा सगळं ध्वनीवर आहे. बीपीचं मशीन लावलं टो वगैरे, हां झालंय वगैरे, आपल्याला काय आत कळतंय किती झाले आणि काय झाले वगैरे. एखादं यान तिकडं पोहोचलं तर आपल्या इथं दिसतंय का असं पोहोचलं का, तिथनं सिग्नल येतो टांग 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 वगैरे, पोहोचलं, ध्वनी सांगतो. कुकरमध्ये भात शिजलाय का नाही आपण काढून असं बघतो, आत थोडं कॅमेरा लावून बसतो की शिजलाय का नाही. 3 शिट्ट्या झाल्या, ओके, आपल्याला कळलं. आपल्याला सगळं बाहेर माणूस स्लीपर घालून चाललाय का बूट घालून चाललाय, पळत चाललाय का चालत सावकाश चालतोय, म्हातारा आहे का तरुण आहे, लहान मुलगा आहे काय, हे आपल्या ध्वनीवरनं कळतं ना. माणूस जवळ येतोय का लांब जातोय, आपला सगळा जाणून घेण्याचा हे सगळा ध्वनीवर आहे. लहान मूल जन्माला आलेलं त्याला आत्ता टोचतंय का गॅस झालाय, भूक लागली आहे, झोप आली आहे, काय झालंय, बोलता येत नाही. मग आईला कसं कळतं त्याच्या? ध्वनी सांगतो आपल्याला. आणि म्हणून तुम्ही शब्द काय वापरता त्याच्यापेक्षा स्वर महत्वाचा आहे. अप्रतिम स्वरामध्ये शिव्या घातल्या तर त्याचा काय उपयोग आहे? आणि प्रचंड मला काहीतरी चांगलं पण मी इतक्या रागात बोललो आहे त्याचा परिणामच होणार नाही ना. परिणाम स्वरांनी होतो. म्हणून बऱ्याच वेळेला आपण आपला मुद्दा मांडत असताना काय होतं, स्वर मेंटेन करणं फार गरजेचं आहे. स्वरांनी जेवढं काम होतं ना तेवढं शब्दांनी होत नाही. मग आपले जे शब्द म्हणजे शब्दाचा मूळ धातू असं जे म्हटलं जातं ना की मूळ धातू, तो मूळ धातू हेच त्याचं शास्त्र आहे की प्रत्येक शब्दाचा मूळ धातू काय, कुठलं व्यंजन त्यातलं प्रॉमिनंट आहे, महत्वाचं आहे. मग त्याचा अर्थ काय आहे? हमिंग, याच्यामध्ये म आहे ऑलरेडी. मग हमिंगमध्ये सुद्धा हमिंग
व्यंजन येतंच. म्हणून मग माझा आवाज मी हा शब्द प्रयोगच, मी हा माझा आवाज, मी जो आहे अहम ब्रह्मास्मी पर्यंत तो सगळा विषय जातो. मी याच्यामध्ये तो ध्वनी येतो. तो जगातला कुठल्याही भाषेत स्वतःच्या बद्दलचं जे मी मायसेल्फ काय वाटेल त्यामुळे शिवाय काही नाही आहे. मग आपली भाषा अतिशय म्हणजे काय निसर्गाचं सगळं जे काही वर्णन आहे ना, किंवा अवस्था जी आहे किंवा स्वरूप आहे, एखादी गोष्ट वस्तू गुबगुबीत आहे तर त्याच्या ग आणि ब ही सॉफ्ट व्यंजनं म्हटली जातात. मृदू व्यंजने ते एखादी वस्तू गुबगुबीत आहे तर त्याच्यासाठी मृदू व्यंजनच वापरलं आहे. पण एखादी वस्तू खरखरीत आहे तर आपल्याला जो स्पर्श होतो त्याच्यामध्ये जो स्पर्श होतो तो मी कुठल्या व्यंजनानं सांगायचा आहे तर त्याच्या हे घर्षण आहे, घर्षण आहे. ते जे घर्षण होतं ते मला त्या स्पर्शामध्ये मी त्याला जोडतो. मग मुलं शिकतानाही तो अनुभव घेतात आणि शब्द त्यांना कळतो. शब्दांनी हा फील जो आहे तो द्यायचा आहे किंवा हा फील मला या व्यंजनाने येतो आहे. मग स्थिती, काळ, अवस्था, रूप, स्वरूप सगळं भाषेतनं येताना. आता मी इतका लांब गेलो तर लांब गेलो ह्या लांब मध्ये जाताना मी तेवढं लांबवलेलं असतं ना ते. आणि भरभर गेलो म्हणजे मी भर ज्या वेगात बोलतो. हे खूप खरं आहे. आता पाणी, आता पाऊस, संततधार, चिरचिर, मुसळधार किंवा पाण्याचा एखादा म्हणजे खळखळाट, धबधबा. आता ह्या सगळ्या पाण्याचं स्वरूप तेच आहे पण त्याचा प्रवाह जो आहे तो मी वेगवेगळ्या व्यंजनांनी का सांगतोय कारण त्याचा जो वेग आहे. आता एखादी गोष्ट युनिफॉर्म ह्याच्यामध्ये आहे, समजा समान ह्याच्यामध्ये आहे, खरखरीत अशी आहे, म्हणजे ते बरोबर तेवढ्याच ह्याच्यामध्ये आहे. पण एखादी गोष्ट खडबडीत असते म्हणजे बरोबर वेगळं व्यंजन आहे, म्हणजे अनिवन आहे, ते खडबडीत वेगळं व्यंजन घातले त्याच्यात, म्हणजे आपल्याला ते कळतं. या अर्थानं ते सायंटिफिक. म्हणजे याच्यावर बोलायला गेलो तो करोडो गोष्टी मला बोलता येतील. नाही म्हणजे मला हे आता कळतंय अशा अर्थाने की मला एखादी मऊ गोष्ट मऊ वाटते पण ती सॉफ्ट वाटत नाही. ते सॉफ्ट म्हणण्यात मजाच येत नाही, ती मऊच. कारण त्याच्यासाठी जे व्यंजन, जे मृदू व्यंजन वापरलं जातं ना, तर आता सपासप हा वार करतानाचा जो आहे तो आपण सपासप असा हात करत नाही ना. त्या आघातात सप्पा आहे, तो सपा सप असा तुझा आघात होतो कारण तो मी त्या व्यंजन माझा उच्चारच त्या पद्धतीचा होतो. आता सगळ्या व्यंजनांमधलं महाप्राण कशाला म्हटलं जातं? ह ज्याच्यात मिसळलाय. कारण बेंबीच्या देठापासून ह उच्चारतो आपण कारण त्याला जास्त एनर्जी लागते कारण त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आणि म्हणून मग हाक मारणे म्हणजे काय लांब वरचा आहे ना, म्हणून ह येतो ना, हाक मारणे. हुर्र प्राण्यांना बोलवलं का त्याच्यामध्ये हे वगैरे हे, कारण कुठल्याही भाषेत हाक मारायला हचा उच्चार जेव्हा तुम्ही लांब अंतरापर्यंत फ्रिक्वेन्सी कुठल्या व्यंजनाने जाते? ह नच जाते. मग आता ते ह द मध्ये ह मिसळलं की ध होतो, ब मध्ये ह मिसळलं की भ होतो, मग त्याचं ते एनलार्ज होतं ना स्वरूप. आता तुझ्याकडे लिमिटेड हे आहे, म्हणजे आता पाण्याचा खळखळाट याच्यामध्ये तुला एक जो प्रवाह दिसतो ना, पण धबधबा त्याचं स्वरूप सगळ्यात हार्ड आणि सगळ्यात महाप्राण असलेले व्यंजन वापरले. पण डो ह असं आपण जेव्हा म्हणतो तर ड आणि ह सगळ्यात लॉंग डिस्टन्स व्यंजन आहेत. म्हणजे डो ह म्हणजे एका स्थिर पाणी आहे ते पासून ते तळापर्यंत सगळ्यात जास्त खोली आहे ना त्याची, तर त्याच्यासाठी दोनच व्यंजन आहेत की जी उच्चारण्याचं इथपासून इथपर्यंतचं सगळ्यात अंतर वापरलं, मॅक्झिमम अंतर कुठल्या तोच शब्द बरोबर डोह बरोबर तो असा खाली जातो. मग ते स्पीचमध्ये तुम्ही अभिनय करताना शब्द उच्चारताना शब्दाचा अर्थ काय, तर तुम्हाला अर्थ कळण्यासाठी त्याचं उच्चाराचं शास्त्रीय आहे ना,
तर तो अर्थ निहित आहे त्या व्यंजनांमध्ये. पण हेच तू कुठल्याही वेगळ्या भाषेमध्ये, कारण एवढी व्यंजनं दुसऱ्या भाषांमध्ये नाहीच आहेत. म्हणून जगातले सगळे जे स्पीचचे तज्ज्ञ किंवा सगळे भाषा तज्ज्ञ जे सांगतात की भारतीय माणूस जगातल्या कुठल्याही भाषा बोलू शकतो, कारण त्याची मुळात त्याची कपॅसिटीज एवढी जबरदस्त आहे. मग त्यात आता तमिळमधला ळ आहे जो संस्कृतमध्ये ळ नाही, पण तो मराठीमध्ये ळ आहे. आपण इतकं आपली जीभ अशी पारजून घेतलेली आहे ना, आणि तेवढं आता शब्दांबद्दल म्हणशील तर विस्तव 17-18 पद्धतीनं आपण तो वापरतो ना. ठिणगी वेगळी असते, निखारा वेगळा असतो, भडका वेगळा आहे, वणवा वेगळा आहे, ज्योत वेगळी आहे. त्या अग्नीच्या स्वरूपावर शब्द आहे ना सगळा तो. मग आता ते आपण नाही वापरलं तर काय. आता बोलताना आपण म्हणतो नाही मी बोललो त्याला, अरे बोललो काय. इंग्रजीमध्ये मात्र अगदी हे करताना आय रिप्लाइड आहे, स्टेटेड आहे, ऑर्ग्यूड आहे, हे सगळे 100 पद्धतीनं. आय कमेंटेड, आय अंडरलाईन, हे सगळं. मग हे सगळं मराठीत आहेच की. मी उत्तर दिलं, मी प्रत्युत्तर दिलं, मी धमकावलं, मी घोषित केलं, मी जाहीर केलं, मी त्याला म्हणालो, मी सांगितलं. मी म्हणणे आणि सांगणे ह्याच्यामध्ये फरक आहे. मी सांगितलं म्हणजे मी डेलिब्रेटली ॲक्शन, मी म्हणालो म्हणजे मी सहज म्हणालो, निरुद्देश मी म्हणालो. इतका बारीक बारीक फरक आहे ना त्याच्यामध्ये. मग सगळं आहे की मराठी. आणि असं अगदी काय छेड्डा वगैरे असं काय नाही. आपल्याला आपली भाषा यावी आणि चांगली यावी. तिला काय जातपात, धर्म, स्थिती, वर्ण आणि ह्याचा काही संबंध नाही आहे. तुमची आर्थिक स्थिती किती आहे काय वगैरे. भाषा ही अत्यंत ॲब्सोल्यूट गोष्ट आहे. सगळ्यांना समान उत्तम भाषा यायला हवी. कारण आपल्याकडे ना ध्वनीचा अभ्यास आपल्या तत्त्वज्ञानात खूप झाला. भारतीय तत्त्वज्ञानात ध्वनीचा अभ्यास जो झाला तो ह्या जगात बाहेर अजून 10% पण नाही झाला. आणि म्हणून आपल्याकडं ध्वनीचं वेदांमधलं स्थान जे आहे, कारण ध्वनीवर एवढं, कारण आपलं सगळं जीवनचरितार्थ सगळं आपला ध्वनीवर 70% आहे. पूर्वीच्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती, संध्याकाळी दिसायचं नाही, म्हणून माणसाला काय ज्ञान व्हायचं नाही की काय. आत्ता सुद्धा तुला अवगत होताना तुला सगळ्या गोष्टी दिसाव्या लागत नाहीत, तुला इथून कळतं काय चाललंय ते. व्यक्तींचे आवाज ओळखण्यापासून असलेली व्यक्ती बोलताना आत्ता त्या व्यक्तीची अवस्था काय आहे हे स्वरावरनं कळतं ना. मग म्हणून भारतीय संगीत हा मोठा विषय काय आहे जगाच्या पाठीवर एवढा. ध्वनी लहरींचा अभ्यास आपल्याकडं सगळ्यात जास्त का झाला. सी.व्ही. रामनना कशासाठी ते पारितोषिक मिळालेलं आहे. ध्वनीचा वनस्पतींवर काय परिणाम होतो हे त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवलं 40 वर्षाच्या अथक मेहनतीतनं. आपल्याकडे खूप ध्वनीचं काम झालं आणि म्हणून आपली भाषा अप्रतिम भाषा आहे. म्हणून माझं मराठी म्हणजे मातृभाषा आहे आणि सुदैवानं मला माझ्या भाषेवर संस्कार करणारे असंख्य अप्रतिम शिक्षक लाभले, वातावरण लाभलं. मी स्वतः प्रयत्न केले. माझ्या भाषेतल्या चुका काढणारे अनेक लोक मला सतत माझ्या या सगळ्या प्रवासात कायम भेटत गेले. त्यांनी कान धरले, त्यांनी चांगलं करून घेतलं आणि मग आणि स्वतःची जिज्ञासू वृत्ती. नटच आहे ना मी, तर मी मराठी नाटकात काम करतो, मराठी सिनेमात काम करतो. मला माझी भाषा जर येत नसेल तर मी काय काम करणार आहे. मी माझं शस्त्र पारजलेलं पाहिजे भाषेचं. मग ग्रामीण काय, वेगवेगळे डायलेक्ट्स असू देत, सगळ्या बोलीभाषा, शहरी ग्रामीण काय काय भाषेचं काय पाहिजे ते सगळं आपल्याला आलं पाहिजे. मग ते मी त्यासाठी मेहनत घेतो. आणि मेहनत घेतो म्हणजे काय, म्हणजे चला आता हे काही करायला मिळालेलं नाही आहे, त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत तर आपण करू. आता मी तो समीर आशा पाटीलचं नवीन सिनेमा येतोय सुपर डुपर, त्याच्यामध्ये त्याला मराठवाडी अपेक्षित होतं. तर त्या सगळ्या शूटच्या ह्याच्यामध्ये ते अत्यंत माझ्याकडनं स्वाभाविकपणे ते विशिष्ट शब्द किंवा बोली लहेजा तो आलेला नाही आहे टेकमध्ये. तर डबिंगला
तो माझ्यासाठी मुद्दाम दिग्दर्शक माझ्यासाठी थांबला आणि मी त्याचे अत्यंत मनापासून आभार मानले. कारण त्यानं तो डायलेक्ट माझ्याकडनं काढून घेतला. तर त्यानं माझ्याकडनं काढून त्यानं घेतला नसता आणि मी कंटाळा केला असता तर मी वेगळं काम करण्याची संधी मला अदरवाईज कधी मिळाली असती. त्यानं ते घेतलं माझ्याकडनं करून आणि मी मुद्दामून ते त्याला जसं हवं तसं होईपर्यंत पुढे गेलो नाही. कारण मलाही जरा वेगळं काहीतरी करून बघायचं होतं. मजा आहे ना आपल्या इतक्या वेगळ्या प्रांतामध्ये, इतक्या बोलीभाषा इतक्या वेगवेगळ्या आहेत आणि एवढी मौज आहे ना, एवढं साहित्य आहे, विपुल साहित्य. वाचायला गेलं तर भंडार आहे अख्खं. काय अडत नाही. आणि तुमची मातृभाषा जेव्हा पक्की असते ना तेव्हा तुम्ही जगातल्या सगळ्या भाषा उत्तम शिकू शकता. तुम्हाला तुमची धड मातृभाषा पण येत नसेल ना तर तुम्ही कुठलीच भाषा शिकू शकत नाही. कारण तुम्हाला बेसिक कुठल्या तरी एका भाषेचं इंजिनिअरिंग पक्कं पाहिजे ना. तो फॉर्म्युला मला वापरायला मला माझ्यापेक्षा दुसरी भाषा वेगळी काय आहे, ह्या भाषेपेक्षा ती वेगळी काय ह्याच्यासाठी ही तरी माहीत पाहिजे. व्याकरण मला कसं कळणार ते, याच्यापेक्षा त्याचं वेगळं काय आहे ते. त्यामुळे आधी कुठला तरी आपला एक गड पक्का पाहिजे म्हणजे मग बाकीचं सगळं सोपं जातं. मग ते मी माझं हिंदी म्हणजे अरे बापरे, महाराष्ट्रात मराठी, त्यात कोल्हापुरात कशाला कोण हिंदी बोलायला जाते, इतकं भीषण होते हिंदी माझं. पण NSDत मला जे शिक्षक आणि नाटक हिंदीतच, पण वीणा मेहता नावाच्या ज्या शिक्षिका लाभल्या, ओ हो, त्यांचे उपकार अनंत उपकार. आणि एवढी मेहनत, म्हणजे माझा रूममेट होता स्वानंद किरकिरे, म्हणजे मी स्वानंदचा रूममेट होतो. तर मी त्याच्या कडनं की उच्चार अधिक उत्तम चांगले होण्यासाठी त्यानं माझे क्लासेस घेतलेले आहेत. मग आता मला काही त्याचा प्रॉब्लेम काय, शिकता येते ना भाषा आणि अप्रतिम हिंदी बोलता येणं. मला ते आपण दौलताबाद आणि दौलताबाद, तो ओ आणि औ, माझा फरकच मला सुरुवातीला कळेपर्यंत जीव गेला माझा. मग आपली आणि हिंदी भाषेचे उच्चार अत्यंत जवळ असल्यामुळे तो मायन्यूट फरक जो आहे ते मुळात मी काय माझा उच्चार होतो हे कळलं नाही तर मी माझं काय चुकतं हे कसं कळणार. त्यामुळे अधिक वेगवेगळ्या भाषा शिकता येणं हे जास्त शक्य होतं. तुमची मातृभाषा पक्की पाहिजे. थोडा वेगळ्या विषयाकडे येते, म्हणजे हे सगळं वेगळंच चाललंय का. आपण कुठेही काहीही ठरलेलं नसताना भटकायला फिरतो ना आपण, कुठं जायचंय काही माहित नाही आणि आपण पिशवी घेऊन उगाच फिरतो ना, तसं कुठेही चाललेली आहे गाडी ही. मस्त आहे पण म्हणूनच याला पॉडकास्ट म्हणतात. मूळ मुद्द्यावर येईन, आपण खूप मस्त वेगवेगळ्या पद्धतीच्या गप्पा मारतोच होत, पण एक बॉयस्टॉक आहे आणि भाषेचा विषय सुरू आहे म्हणून एक विचारायचं होतं की वपू काळेंच्या लिखाणात ना एक तर ते स्त्री आणि पुरुष हे दोन अँगल्स खूप मस्त दाखवलेले असतात आणि स्त्रीमुळे पुरुषाचा असा एक वेगळा अँगल दिसतो दरवेळेला वेगळं पुस्तक वाचताना, म्हणजे वेगळंच कंगोरे त्यातले लक्षात येतात. तर मला माझं वाचन फार नाहीये, आय एम सो सॉरी, पण आमचंही एवढं काय नाही. पण मला हे विचारायचं आहे की मराठी लेखकांमध्ये किंवा मराठी साहित्यामध्ये पुरुष हा अँगल घेऊन किती लेखकांनी किती वेगळ्या पद्धतीचं लिहिलंय असं काही आपण बोलू शकतो आता? असं मुद्दाहून पुरुष म्हणून असं काय, असं म्हणून तुम्ही ॲक्च्युली कुठली कथा कादंबरी काही काढली तर स्त्री आणि पुरुष या संबंधाशिवाय आणि काय वेगळं आहे. बरोबर. आता भैरप्पांच्या कथांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये प्रत्येक कादंबरीत स्त्री आणि पुरुष, पर्वमध्ये स्त्रियांबद्दल, म्हणजे कुंती, द्रौपदी, महाभारतातल्या असंख्य स्त्रियांबद्दल तेवढंच सगळं पुरुषांबद्दलही इतकं अप्रतिम ॲनालिसिस आहे. ते थेट आपले व्यंकटेश माडगुळकर, माणदेशी माणसं, म्हणजे काय, शंकर पाटलांच्या सगळ्या कथा, दमा मिराजदारांच्या कथा, वेगळी व्यक्तिचित्र आहेत ना. ती ॲक्च्युली स्त्री आणि पुरुष असं मुद्दामून असं वेगळं काय मला असं वाटत नाही. शेवटी स्त्री पुरुष हेच तर बेसिक विषय आहेत. त्यातल्याच नातेसंबंधांबद्दल असं काही फक्त स्त्रियांबद्दल आणि फक्त पुरुषांबद्दल असं नाही. कुठलाही कथा कादंबरीकार शेवटी या दोन गोष्टींबद्दल लिहितो. ह्याच्यानुसार हे प्रॉमिनंट आहे आणि दुसऱ्याला दुय्यम आहे असं कुठल्याच कथेत नाही. जेवढ्या स्त्रिया
परिपक्व असलेलं लिखाण पण अमाप आहे आणि स्वाभाविकपणे पुरुषांच्या बद्दल आणि हे वगैरे आहेच आहे. काय म्हणजे कुठलाही लेखक घ्यावं, आत्ताचे नवीन आलेले कादंबरीकार घ्या, नवीन येणारे लेखक घ्या आणि जुने घ्या, शेवटी वेगवेगळ्या मनोवृत्तींच्या माणसांचा जीवन व्यवहार आज तर त्या कथा कादंबरीचा पैसा आहे ना सगळा तो. त्यामुळे त्याच्यात मी असं वेगळं काय हे नाही करत, डिफर नाही करत. बापू काय आता पुलंनी जी इतकं लिखाण केले, त्या जेवढ्या स्त्रिया तेवढेच पुरुष तेवढं इतकंच वैविध्यपूर्ण आणि इव्हन सगळ्यांनीच लिहिलेलं आहे. जुने सगळे नाटककार जर बघितले, गडकरी काय, देवल काय आणि काय काय, ते स्त्री पुरुष दोन्हीही एकमेकांच्या विरोधात किंवा बरोबरीनं तेवढे पॉवरफुल नसतील तर दुसऱ्याचं महत्त्व राहणारच नाही. लग्न संस्थेवर काय तुझा अप्रोच, म्हणजे तुला काय वाटतं लग्न संस्थेबद्दल? पूर्वी मुलं लग्न म्हणजे सेटल होणं म्हणजे लग्न करणं हा एक अप्रोच असायचा. आता लग्न करणं ही मुलांसाठी प्रायोरिटीच नाही राहिली आहे. तर तुझं एक जेनेरिक मत मांडायचं झालं तर तू काय सांगशील? असं जेनेरिक काय मत मांडू शकत नाही मी. प्रत्येकजण कसं बघतो आजच्या काळामध्ये, कोणाच्या गरजा कशा आहेत. शेवटी आपल्या लाईफ पार्टनरकडून आपल्या ज्या अपेक्षा असतात आणि त्या पार्टनरला आपल्याकडून ज्या अपेक्षा असतात, लग्न संस्थेवर माझा विश्वास आहे. त्याला एक कमिटमेंट आहे, जबाबदारी आहे. त्याच्यात 100 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बेसिक कायदा आहे, कायद्यामुळे जबाबदारी आहे आणि एक भान आहे मुळात आधी. आता माझं वैयक्तिक ते मत आहे. पण आताची तरुणाई किंवा काय वगैरे हा प्रत्येकाच्या चॉईसचा भाग आहे. म्हणजे लग्न केल्यानंतर लाईफ पार्टनर म्हणून कशासाठी व्यक्ती दुसरी आपल्या आयुष्यात आली आहे याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता. आता काय, लग्न म्हणजे फक्त त्या मुलाचं मुलीचं असं नसतं. लग्न म्हटल्यानंतर त्या 2 कुटुंबांचा हे असतो. बऱ्याच वेळेला त्यात फार कोणाला पडायचं नसतं किंवा काय असेल तुझं माझं कुटुंब इन्व्हॉल्व नको करायला. हा सगळा असा एक तो वोकिझमकडं चाललंय सगळं ते. पण असं की मी म्हणणार नाही की अशी बदलती विचारसरणी जरी असली तरी शेवटी निसर्ग म्हण किंवा समाजभान म्हण किंवा सिस्टम म्हण एकूण ती परंपरेवर राहतेच. त्याच्याशिवाय तुमची सुटका नाही आहे. ते स्वीकारायचं काय नाही एवढाच प्रत्येकाचा चॉईस असतो. त्यामुळे असं मी काय हे म्हणजे बरोबर आणि ते म्हणजे चूक असं मी काय जनरलाइज मत वगैरे करणार नाही. ज्याच्या त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो. आता अनेक माणसं लग्न न करता आयुष्यभर सुखी आहेत किंवा त्यांना वाटत असेल तर काय, तर वाटत असेल. काही लोकांना आयुष्यभर ते एकटे राहिले पण नंतर त्यांना पश्चाताप झाला. काही लोकांनी केलं आणि त्यांना नंतर असं वाटतं की चायला एकटाच असतो बरं झालं असं. ते इतकं भिन्न रुचीर ही लोक. प्रत्येकाचा हे वेगवेगळं आहे. त्यामुळं मला त्याच्यात असं काय, ती व्यवस्था हजारो वर्षांपासून आहे आणि शेवटी त्याच्यात एक जबाबदारी आहे. ती घेण्यामध्ये सुद्धा आयुष्याची चॅलेंजेस आहेत, उत्कर्ष आहे. त्याच्यामध्ये सृजनाचं हे आहे. तुम्ही पुढच्या पिढीला जन्म देत असता. तुम्हालाच तुमची स्वतःची नव्यानं ओळख आणि स्वतःबद्दलचं वेगळं काय म्हणूया, तुम्ही मुलगा असणं आणि तुम्ही नवरा असणं ह्याच्यामध्ये तुमचे रोल्स हा जेवढा टोकाचा जो हे आहे तो आहेच. तुम्ही नव्यानं स्वतःला भेटत राहता त्या सगळ्याच्यामध्ये. तर ते असं थेट चूक आणि बरोबर सांगता येत नाही. प्रत्येकाचा व्यक्तिगत आहे तो प्रश्न. मुलगा झाल्यानंतर आयुष्य कसं बदललं? मुलगा झाल्यानंतर म्हणजे मी मुलगा झाल्यानंतर का मला मुलगा झाल्यावर? दोन्ही सांगू शकतोस.
सो आपला बॉय स्टॉक आहे ना म्हणून. आता मी मुलगा झाला, माझं आयुष्य कसं बदललं, असं बदललं असं म्हणायला काय आहे की आम्ही आधी काहीतरी त्यासाठी वेगळं असलं पाहिजे. तर काय बदललं असं मला काय फार वेगळं वाटत नाही, पण जेवढी बंधनं स्त्रियांवर असतात ना तेवढी बऱ्याच अंशी मुलांवर नसतात. त्यामुळे त्या स्वातंत्र्याच्या बाबतीत जे आहे ना ते ऑब्व्हियसली तुम्हाला संस्कारांची आणि बाय नेचर सिस्टम म्हणून ते तुमच्याकडे जरा त्याचं पारडं स्वातंत्र्याचं पुरुषांना जास्त राहतं. दुर्दैवानं आपल्याकडे ती आन्सरेबिलिटी जी आहे ना ती पुरुषांकडे कमी राहते. म्हणून पुरुष सगळे निठल्ले निकम्मे आहेत असं वगैरे असं माझ्या अजिबात म्हणणं नाही, कारण त्यांच्या जबाबदाऱ्या खूप वेगळ्या आहेत. कारण शेवटी एका बाजूला ते स्वातंत्र्याबरोबरीनं त्याचं कुटुंब, अर्थकारण, कष्ट करणे, जबाबदाऱ्या सगळ्या त्या सगळ्या येतातच. त्यामुळे माझ्याच्यात असा वेगळा फरक पडला आणि किंवा काय असं मला नाही काही सांगता येणार. कारण हां, हे जे तुम्ही म्हणालो त्या बाबतीत मग आता ते ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस त्याचे असतातच. आपला स्तर बदलण्याची क्षमता स्त्रियांना जेवढी आहे तेवढी पुरुषांना नसते. एखाद्या गरीब घरातली मुलगी धनाढ्याच्या घरामध्ये लग्न होऊन जेव्हा जाते तेव्हा तिचं अपग्रेडेशन होण्याची संधी ती पुरुषाला त्याची काय. आता तो गरीब घरातला मुलगा समजा घर जावे म्हणून कुठल्या अब्जाधीशाच्या घरी गेला वगैरे, पण तो घर जावी म्हणून गेला तर, पण तसं दोन्ही इक्वल आहे ग. दोन्हीचे फायदे तोटे आहेतच. फायदे तोटे म्हणण्यापेक्षा तुम्ही जो निसर्ग तुमच्या वाट्याला आला आहे तसं तुम्ही तो तुमचा धर्म तुम्ही पाळता का, पुरुष धर्म, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये बायका जास्त पॉवरफुल वाटतात कायम. कारण त्यांना एक जन्मजात एक सिक्स सेन्स असतो, भान असतं, जबाबदारी, आणि त्यांना जरा जास्त अक्कल असते. याच्यावर माझा विश्वास आहे. कारण त्यांना जास्त सहन करावं लागतं ते. हो, ज्यांना सहन करावं लागतं त्यांना भान असतं त्याचं. आणि मुलगा झाल्यावर कसं बदललं? आपण गाढव आहोत हे लक्षात आलं. काय झालं, आम्ही लहान होतो तेव्हा आमचं सगळं पालकांच्या निर्णयावर. आता ते काय माझा मुलगा झाला असं नव्हे, आताच्या जनरेशनचंच असं आहे की आज तुम्हाला त्यांना विचारावं लागतं. ते तुम्हाला विचारायला येत नाही, तुम्ही ऐकून घ्यायचं आहे निर्णय. आम्ही आमच्या पालकांचे निर्णय ऐकले आणि आता आम्ही मुलांचे निर्णय ऐकतो. ते फायनल दे कम विथ द सोल्युशन, दे डोंट आस्क यू. एक ओव्हरऑलच हे आहे. कॉन्फिडंट आहे आजची पिढी, भयंकर कॉन्फिडंट आहे. मुख्य म्हणजे परत पहिल्यापासून तुम्ही नव्यानं सगळं शिकायला लागता. सगळं ABCD पासून सगळं नव्यानं शिक्षण होतं. आणि आपण किती कमी पडतो ह्याची जाणीव जी आहे ना, आपले सगळे भ्रम तुटतात आणि आपण किती कमी आहोत हे जाणवतं ते. कारण चौकस आहे आजची पिढी. म्हणजे माझा मुलगा त्याच्या आत्ताच्या ज्या वयात, तो आता 20 वर्षाचा आहे, तो जो विचार करतो तेव्हा मी माझ्या विषयीत काय विचार करत होतो, ओ शरम वाटेल. म्हणजे धाडस पण नाही माझं सांगण्याचं. काळ बदलला सगळा. त्याचं मुख्य कारण म्हणजे मी अत्यंत ब्लेस्ड का म्हणतो स्वतःला, सुदैवी, की मी प्री मोबाईल एरामध्येही जगलो आहे आणि मी पोस्ट मोबाईल एरामध्येही जगलेलो आहे. आत्ताची पिढी जन्माला येतानाच टेक्नॉलॉजी घेऊन आली आहे हो. त्यामुळे मला करोडो गोष्टी त्यालाच विचाराव्या लागतात. आणि त्यांच्यासाठी ते इतकं साधं आणि फालतू असतं, आपल्याला वाटतं की आपण किती बिंडोकं आहोत, आपल्याला काहीच. पण आता काय ठीक आहे, म्हणजे ते होतं.
जास्त सजग आणि जास्त अवेअरनेस आहे. विचाराची जी क्लॅरिटी आहे ना आता सगळ्याच पिढीची तेवढी आमच्या वेळेला नव्हती. बरोबर. आम्ही काय शिक्षण घ्यायचं आहे, कुठे ह्याला कॉलेजला जायचं आहे, मग 100 मग हे म्हणतील. माझ्या पिढीचे सगळे जे बरोबरीचे आहेत त्यात हार्डली 100 पैकी एक निघेल मला हेच करायचं होतं मी केलं वगैरे. अदरवाईज पालक तू हेच करायचं आहेस, हे तू करायचं नाही आहेस. मग नंतर जेव्हा मुलं स्वतंत्र झाली तेव्हा आता कळलं की नाही माझं इन्क्लिनेशन हे आहे, मी हे करणार. मग आता मग ॲक्टिंग फील्डमध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील बिकील एवढे सगळे कसे काय येतात, किंवा जे यशस्वी झाले ते. बरोबर. आता मी त्या बाबतीत सुदैवी, माझं ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर मी नोकरी सोडून याच्यात आलो. पण त्याच वेळेला मी हा व्यवसाय निवडण्याचं स्वातंत्र्य मला पाठिंबा घरच्यांनी दिला, माझ्या भावंडांनी दिला. माझ्यावर ते जबाबदारीचं ओझं घातलं असतं तर कदाचित नसतो मी इथे. तर आज तू ह्या पिढीला वगैरे ते काय व्हायचं ठरलंय त्यांचं, ते कदाचित नाही झालं तर ते दुसरं काहीतरी ठरवतील, पण त्यांचा काहीतरी डिसिजन आहे त्याच्यामागे. ते त्याच्यासाठी एफर्ट्स घेतात, त्यासाठी ते प्रयत्न करतात, कारण त्यांना उपलब्धता माहितीची इतकी जबरदस्त आहे. आणि मी आशावादी आहे तरुण पिढी ही म्हणजे सगळंच काय हे नाही, त्यांना इतकं काय हे नाही आहे, अतिशय ब्रिलियंट आहे पुढची सगळी पिढी. आणि तुम्ही ज्या भोळसट कल्पना घेऊन अनेक वर्ष जगता त्यांच्यासाठी ठोकर मारतात ते. ह्याच्यात काय आहे, क्लिअर आहे. मी फक्त माझ्याच मुलाचं असं मागे नाही, मी एकूणच सांगते, मी ओव्हरऑलच सांगतो. आणि चांगलीच गोष्ट आहे ती, थक्क करणारी गोष्ट आहे ती. सो मराठीत एक शब्द आहे ना, आगळपगळ, तसा हा पॉडकास्ट झाला. म्हणजे मी ठरवून खूप गोष्टी आले होते, मी रिसर्च केला होता, मोठं काय काय काढून आणलं होतं, पण ते सगळं न विचारता सुद्धा इतकं इन्साइटफुल. काय विचारलं नसेल तू ते, कारण मला वाटतच नव्हतं की तुम्हाला मध्ये कुठे तोडू. म्हणजे इतकं ते छान फ्लो मध्ये चाललं होतं. अधिक महत्वाचं किंवा काय वगैरे तर मी वाया घालवून काहीतरी बाष्कळ बडबडत केलेली आहे, अजिबातच अशी भीती मला तर वाटेल. नाही, मला हे खूप मजा आली आहे. म्हणजे मला असं वाटत होतं की ऐकतच राहावं, आपण काही विचारूच नाही. आणि ते तितकंच, म्हणजे मला नाही वाटत की ह्या बाबतीत कुठेही तुम्हाला ट्रोल करतील लोक की तिला का नाही बोलू दिलं वगैरे, अँकरला का नाही बोलू दिलं, तसं काही म्हणणार नाहीये. नाही काय होतं माहितीये का, बोलता येतं जो सगळ्यांना आणि आपण बडबडतो खूप, त्याचं काय मूल्य आहे काय एवढाच मुद्दा आहे. नाहीतर म्हणजे ते उगाच ऐकल्याने इतका वेळ वाया गेला असं जर वाटलं तर मग फोल आहे चर्चा सगळी ती. आपल्याला कुठं काय माहिती असतं आपण काय व्हॅल्युएबल बोलतोय का नाही, किंवा काय जे मनाला येईल ते, नाही पण हे जे वाटेल ते, तुमच्या त्याची जास्त भीती असते का. नुसतंच पाल्लाळ लावले आणि खूप बडबड करत बसलो पण हाती काय लागलंच नाही. ते नाही, आमच्या हाती खूप लागलंय. आणि आम्हाला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या, नवीन भान आणि जाणीव, ह्या 2 शब्दांचे अर्थ मला खऱ्या अर्थाने आज कळले असं मी म्हणेन. इतकं छान ऐकू वाटत होतं सगळं. त्यामुळे थँक्यू दादा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी काही असं काही ठरवलंच नव्हतं, कारण मला माहित नव्हतं काय कशाबद्दल बोलायचं आहे किंवा काय. मी आपलं एक विथ द फ्लो जे वाटत गेलं ते मी बोललो. आणि असं ठरवून वगैरे काय नसतं. त्यावेळेला जो काय मोमेंट बनतो ना, गप्पा मारणे, गप्पा मारण्याशिवाय ह्या जगात पवित्र, एनर्जेटिक, आल्हाददायक आणि आनंददायी, उत्साहवर्धक, ऊर्जा देणारी दुसरी जगातली कुठलीही गोष्ट नाही. आता या सगळ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. हां, सगळे शब्द पवित्र म्हणालो मी. गप्पा हा ह्याच्यासारखी पवित्र, आल्हाददायक, उत्साहवर्धक, ऊर्जा देणारी, म्हणजे एनर्जी देणारी, याच्याशिवाय दुसरी, म्हणजे गप्पांशिवाय दुसरा ऑप्शनच नाही त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट ही आहे की तुझ्याकडे गप्पा मारण्यासाठी खूप शब्दांचा साठा आहे. त्यामुळे त्या गप्पा ऐकायला आम्हाला शब्द, विषय आणि हो
आणि ज्ञान. मला त्यासाठीच कदाचित अनेक ठिकाणी कास्टिंग आणि ह्याच्यामध्ये काय कळलं, आता निर्माते फार आधीच ते घाबरतात आणि गृहीत धरतात. काही बोलायच्या आधीच त्यांचा सीन आहे वगैरे. अरे हो रे, भीती, गप्पास मारत बसला तर काय करायचं वगैरे. पण मला सांग की फावल्या वेळात काय करशील, पण त्याचा फायदा असतो. अगं कित्येक जणांचं लॉकडाऊनमध्ये आणि नंतर याचा खूपदा असा अनुभव आला आहे की आजच्या काळात तुम्ही लोकांशी बोलणं फार गरजेचं आहे. जागा नाही आहे अशी. मी तर अनेकांना त्या अडचणीच्या काळात किंवा हे प्रत्येकाचं काहीतरी असतं ना, अप्स अँड डाऊन्स येतात, आयुष्यातले उतार चढाव जे असतात, मनस्थिती ठीक असते नसते, बऱ्याच घडामोडी आयुष्यात घडत असतात, जवळची व्यक्ती गेली आहे नाही गेली आहे किंवा काय, यश अपयश. अशा वेळेला माणूस आजच्या या सगळ्या इतक्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या काळामध्ये गांजलेला असतो. शून्य इन्व्हेस्टमेंटची सगळ्यात ऊर्जा देणारी उत्कृष्ट गोष्ट आहे म्हणजे गप्पा. काही लागत नाही त्याला, मोकळेपणानं आनंदानं गप्पा मारा, माणसाला एक हुरूप येतो, उत्साह येतो. म्हणजे याच्यासारखं या जगात पॉझिटिव्ह दुसरं काय मला सांग. त्यावेळेस मी एक महत्त्वाचं सामाजिक काम करतो, मी गप्पा मारतो. खूप खूप मज्जा आली आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला जरूर कळवा कमेंट्समध्ये. आणि आरपार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आरपार बोललोय मी एकदम. आरपार बोललायस एकदम. धन्यवाद.